श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज हुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिना अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाणारे निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत्यांना नसेची थोर या जगी. सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून आईशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने यवन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपणा अपमान जहाला. तैपासून बाळपासी त्रास देता हरदिशी. गाढाने सांगता समर्थांची बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याच्या बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्राहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकत त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाच्या ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी सांगितल्या तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मणी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करून या जोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझी फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले. त्यांनी उठवणी चोळप्पासी आपण बैसले स्वामीपासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरवणी. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडन करी भौसाळ. त्या ऐकूणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणते जावे येथून. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणते जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येत असताना आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एके वेळे दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासे आनंद झाला बाईसी. गर्व भरिती कोणासी माणिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावेती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठविता अशा प्रकारे करुणी. बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावी दुरी श्रीचरणांपासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवणी तैसेने केले तयांनी. समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसा ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसे आणावे म्हणते सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवणी. फौजदारासी समर्थ काही एकानं बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारतून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळपासी.
म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातुनी बाळापा बोलले तैसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळापानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्यापी बाळापा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळापा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळापाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावेचे नमस्कारिती त्यावरती होती कृपाळू पुढील अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोती देवनी चित्ता जेने निवारी सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणा घना जय जयाजी अघ शमना जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु आपल्या कृपे निश्चित त्रयोदशाध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे आपल्या कथा वदावया बुद्धी देई स्वामी राया चरित्र ऐकुनी श्रोतया संतोष हो बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती हे नेहमी मंदमती परिप्रश्न करता श्रोती अल्पमती सांगत असे प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणी प्रातकर्मे आटोपुनी मग पैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पै आजान बाहुसु आसेवदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी मग करावी प्रार्थना जय जयाजी अग हरणा परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंद येतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदर पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे अधिमद्याग्र कोठे नसे पाहता असोन या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती सहस्रमुखई निश्चिती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दिनानाथा दासाकडे पहावे आता तुकी प्रार्थना आना विजय आपुल्या म्हणा कृपा समुद्री आमीना आश्रयी देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भव सागर याचे पावावे या पहिलं तीर त्वन्नाम तळणी साचर प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे किती वरुण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिना यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशीणवतो नाममृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त कराय स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे तेने वाढील बुद्धी सत्य सत्य ही त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रियाधिका लागुनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनी ही निषेधिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडशोपचारे पूजिता परी प्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामिते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची आचंदा कृपा करुणी पुरवावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त
चतुर्दशोध्याय गोडः श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। न लगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया तेया भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पूर्ववन अंतिदाविती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी आपली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवणाचे गृहान जाती दुष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध न येची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ते आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती ऐसा ज्यांच्या वाटी चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळ वेड्यात बसापा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची बसापा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजारी 18-20 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे अंतरी पटली खुण यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशय्यवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपागणा भक्त पालका पाप ताप दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसापाची श्रीचरणी मन जडले तैपासुनी राहू लागणार निशिदिनी स्वामी सनिधा आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणी हसत कुटिल जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसापाची कांता ऐकून आईशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परिमोल मजुरी करून करीतो होतो उपजीवन आता काय करावे बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसापाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादाना भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालिले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी ऋतती कंटक परी बसापाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली चित्ती देहबान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसापा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पच मोह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे आईशी परी भयभीत झाला अंतरी तो दयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तेव्हा त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रुणी वाहती त्यासी बोलती येतीश्वर घरी जायता सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे आनंदोनी मानसी बसापा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतीसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नवरेची दैन्याची याविषयी ही बसापाची गोष्ट साक्ष देत असे असो तर बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि दैन्य ज्यांची दर्शने निरसोन जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून स्थिर आदर होऊन ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ अथ घोर कष्टोद्धरण स्तोत्रम प्रारंभः श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेश हारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पीताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारों नो
ईशास्त जुरते घोरात कष्टात उतरास्मान नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देवत्वं शरण्यो हर्ता कुर्वात्रयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते श्लोक पंचकम एतद्यो लोकमंगलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या स श्रीदत्त प्रियो भवेत् इति श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री घोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम। श्री स्वामी समर्थ। अथ श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत श्री जयलाभाधिकरम श्री दत्त स्तोत्रम प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु ब्रह्मणं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणम् आपद उद्धरणं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जन्मसंसारबन्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी सनोवतु जयलाभयशकाम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपटेत् सकृति भवेत् इति श्री जयलाभाधिकरं श्री दत्तस्तोत्रं संपूर्णं। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। अरिष्ट निवारण आयुष्य व व्यापार वृद्धीसाठी श्री गुरुचरित्र अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जान कोरवपुरीचे महिमान केवी जाहले परियेसा म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाले परियेसी राहिले आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात पाहे पा भार्गव राम देखा अद्यापवरी भूमिका अवतार झाले अनेका त्याचेच एकी अनेक सर्वा ठाई वास आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे 3 गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय भक्तजना तारावयासी अवतरतो ऋषिकेशी शाप देत दुर्वास ऋषी कारण असे तयाचे त्रैमूर्तीचा अवतार याचा कवन न कळे पार निधान तीर्थ कुरवपुर वसे तेथे गुरुमूर्ती जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने श्री गुरु वसावयाची स्थाने कामधेनु असे जाना श्रीपाद वल्लभ स्थान महिमा वर्णावया अनुपमा अपार असे सांगतो तुम्हा दृष्टांतेसी अवधारा तुझ सांगावया कारण गुरुभक्ती वृथा नवे जान सर्वथान करी निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढतर गंभीरपणे असावे स्थिर तरी चौतरीचे पैल पार इह परत्री सौख्य पावे याची कारणे दृष्टांती तुझ सांगेन ऐक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम करुणी उदर भरित प्रति संवत्सरी यात्रेस येत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला अतिगहनी संतर्पावे ब्राह्मणासी उदिम आली या फळासी यात्रीस येईन विशेषी सहस्र संख्या ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन म्हणे निश्चय करुणी मानसी निघाला उदिमासी चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपाद वल्लभाचे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे लाभ झाला ऐका परमानंद प्रवर्तला जय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला ते क्षणी वेचावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखती तस्कर कापट्टे वेशे सत्वर तेही सांगते निघाले 2-3 दिवसांवरी तस्कर असती संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जाऊ कुरवपुरासी श्रीपाद वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेम असे ऐसे बोलती मार्गासी तस्करी मारेले द्विजासी शिर छेदुनिया परियेसी द्रव्य घेतले सकळीक भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी पाथला त्वरित वेशधारी
जटामंडित भस्मांगित त्रिशूळ खटवांग घेऊन हाती उभा ठेला तस्करांपुढती वधिता झाला तयांप्रती त्रिशूळे करुणी तात्काळ समस्त तस्करा मारिता एक तस्कर येऊनी विनविता कृपाळू वा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेने या ते वधितील म्हणून आलो आपण संगी होऊनी तू सर्वोत्तमा जानसी मनी विश्वाची मन वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती हाती देऊनी अविभूती विप्रावरी प्रोक्षी म्हणे मन लावणी तयावेळी मंत्रोणी लाविती विभूती गळा सजीव तया तत्काळा ऐकवत्सा एक चित्ते इतुके वर्तता परियेसी उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले गुप्तेसी राहिला तस्कर द्विजाजवळी विप्र पुसतेसे तस्करासी म्हणे तू माते का धरल्यासी कवने वधिले तस्करासी म्हणून पुसे तयावेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियेसी वधिले तस्कर त्रिशूळे मज रक्षिले तुझ निमित्ते धरुणी बैसविले स्वहस्ते विभूती लावणी मग तू ते सजीव केला तव देह उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी नकळे कवन मुनी बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होय जटाधरी तुझी भक्ती निर्धारी म्हणून याला ठाकून या ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेविन गेला यात्रेसी कुरुपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपादुकांची ऐसे अनंत भक्तजन मिळून सेविती श्रीपाद चरण कुरुपुर प्रख्यात जान अपार महिमा सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरुपुरासी अदृश्य रूप होऊन या पुढे अवतार असे होणे गुप्त असती याची गुणे म्हणती अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्व ठाई ऐसी श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी प्रकटली ख्याती झाला अवतार पुढती नृसिंह सरस्वती विख्यात म्हणून सरस्वती गंगाधरू सांगत कथेचा विस्तारू ऐकाता होय मनोहरू सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे भक्त संकट हरणम नाम दशमोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।